हॅलो गाईज. तर आज आहे माझ्या हजबंडचा वाढदिवस म्हणजेच 23 डिसेंबर. ह्या निमित्ताने मी त्यांना घेऊन चालले होते एक छानसं सरप्राईज देण्यासाठी. येस, आम्ही इथे आलो आहोत वसई जेट्टीला आणि मी बुक केली होती वसई फेरी की सवारी. इथे आल्यानंतर आम्हाला असं समजलं की आमच्या फेरीसाठी खूप टाईम आहे. सो त्या वेळात आम्हाला टाईमपास करण्यापासून काहीच ऑप्शन नव्हता. मग आम्ही आमच्या क्यूट बेबीसोबत खूप सारे क्षण एन्जॉय केले, खूप सारे फोटोज काढले आणि खूप सारा टाईमपास केला. यानंतर आमच्या जीवात जीव आला ते आमची फेरी येताना बघूनच. येस, आमची फेरी येत होती म्हणजेच आमचा टायमिंग स्लॉट बुक झाला होता. आम्ही टायमिंग स्लॉट बुक केला होता 6 PM to 7 PM. येस, तुम्ही आता बघू शकताय की किती छान आणि अमेझिंग त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. हा आमचा फ्लोअर त्यांनी खूप छान डेकोरेशन केला होता आणि डिसेंबर आणि ख्रिसमस असल्यामुळे त्यांनी एक आम्हाला ख्रिसमसची थीम डेकोरेट करून दिली होती. त्यातल्या त्यात मी माझ्या हजबंडसाठी एक बड्डे पॅकेज बुक केलं होतं. तेही त्यांनी एक अमेझिंग डेकोरेशन करून दिलं होतं. खूप सारे क्लिक्स करून आम्ही आमच्या बाबूसोबत एक क्वालिटी टाईम स्पेंड करून आम्ही ह्या फ्लोअरवर एक त्यांच्या डीजेचा आनंद घेत होतो. हे आहे माझ्या हजबंडचं बड्डे एन्जॉय करतानाचे काही क्षण. तिकडचे मॉकटेल्स, स्नॅक्स आणि पेस्ट्रीज हे सगळं एन्जॉय करता करता आम्ही तिकडचा सनसेट आणि आमच्या बोटीतली रायडिंग आम्ही एन्जॉय करत होतो. आणि डी जे असल्यामुळे हे वातावरण अगदी कूल झालं होतं. इथे माझे हजबंडही एन्जॉय करत होते. येस, आम्ही त्यांच्या बड्डेच एन्जॉय करत होतो. आणि खूप सारे क्लिक्स घेतल्यानंतर आम्हाला फायनली जावं लागलं डिनरच्या एका रेस्टॉरंटसाठी. सॉल्ट पॅन असं ह्या रेस्टॉरंटचं नाव होतं. हे इकडचं फेमस रेस्टॉरंट आहे. सो आम्ही असं आमचं डिनर एन्जॉय केलं. गुड नाईट.